नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे सगळी कामे अशी निवांत चाललेली आहेत. मला आता देवासाठी फुले घेऊन यावी. ही आहेत गोकर्णीची फुलं. इथं अंगणामध्येच आहेत ही फुलं. गोकर्णीच्या फुलांचा पानांचा आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी उपयोग केला जातो. याचे महत्त्व सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. याच्यावर आपण एक सेपरेट या फुलाचं नाव काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा. पिवळ्या रंगाचं फूल आहे हे. कामे पेंडिंग आहेत. इथं लोणी करायचं आहे. नंतर भाजीमध्ये ही तांदूळशाची भाजी आहे आणि स्पेशल बाजार आमटीचा आज बेत आहे. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. या वाटीच्या साह्याने मी इथं अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा मूग डाळ आणि 1 चमचा मूग डाळ आणि 1 चमचा मटकी डाळ घेतलेली आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये तेल, पाव चमचा हळद आणि सर्व डाळी स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये टाकलेले आहेत. तर कुकरचं टोपण लावून 4 शिट्ट्या होऊ द्यायचे. इथं कढई गरम झालेली आहे. तांदूळशाची भाजी करणार आहे आपण. त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली भाजी यामध्ये टाकलेली आहे. पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या आपोआपच उगवतात. याला काही पेरणी वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. शरीरासाठी ह्या भाज्या खूप फायदेशीर आहेत. आता आपण डाळ शिजलेली आहे. भाजीला फोडणी देऊन घेऊयात. यामध्ये जिरे टाकलेत. जिरे तडतडले की यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते. आलं, लसूण, कोथिंबीर बारीक करून याची एक पेस्ट करायची आणि ही आता यामध्ये टाकलेली आहे. ते आता इथं चांगलं परतून घ्यायचं आहे. फोडणी टाकत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे. घरी केलेला काळा मसाला यामध्ये मी टाकलेला आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. धना पावडर, गरम मसाला आणि बारीक केलेलं खोबरं हे यामध्ये टाकलेलं आहे. हे आता परतून घ्यायचं आहे आणि डाळ शिजवून जी घेतलेली होती ती यामध्ये मी आता ओतलेलं आहे पाणी. ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आहे. आपली भाजी तयार आहे. आता मी भाकरी करून घेते. बाजार आमटीसोबत, तांदूळशाच्या भाजीसोबत भाकरी खायला एकदम छान लागते. भाकरीसोबतच आम्ही खातो. तुम्ही कशासोबत ही भाजी खाता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व झाल्यावर आता इथं आमची जेवायची पंगत बसलेली आहे. संध्याकाळ झालेली आहे. चहा केलेला आहे गरम गरम. लोणी करताना त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले का लोणी लगेचच जमा होते. लोणी केल्यावर ते 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे वास राहत नाही आणि तुपाचाही कोमट वगैरे असा वास येत नाही. तूप जास्त दिवस टिकते. 8 दिवसाच्या साईपासून एवढे लोणी निघालेले आहे. लोणी काढलेले आहे. तूप करण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम थोडी सुरुवातीला फुल केली तरी चालते. तर लगेचच असे गोळा आपला लोण्याचा वितळलेला दिसत आहे. गॅस आता कमी करायचा आहे. लो फ्लेमवर ठेवायचा आहे. आता इथं तूप तयार. थंड झाल्यावर तूप गाळून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.